तर इस्रायल इराण युद्धाचे परिणाम हे संपूर्ण जगाला आता भोगावे लागतात आणि देशामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आता घरगुती गॅस संदर्भातले टंचाई निर्माण झाली। इकडे अहिल्यानगरमध्ये घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। गॅस सिलेंडर न मिळाल्याच्या भीतीमुळे नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये आता गर्दी करायला सुरुवात केली आहे आणि एजन्सीजमध्ये त्यामुळे मोठा गोंधळ उडालाय। गॅस एजन्सीकडून पुरेसा घरगुती गॅस साठा असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र तरी देखील नागरिकांना भीती आहे। जर आत्ताचा गॅस संपला तर पुढे गॅस कसा मिळवणार, कारण पुढे तुटवडा निर्माण होणार अशा प्रकारची भीती नागरिकांच्या मनामध्ये आणि त्यामुळे सगळे नागरिक आता गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी गर्दी करतात। आमचे जे सर्व्हर आहेत बुकिंग हँडल करणारे त्यांची कॅपॅसिटी पण ओव्हर जात आहे। जर एका मिनिटाला 200 कॉल रिसीव्ह होत होते बुकिंग घेण्यासाठी सर्व्हरला, तर तिथे 1,000 कॉल येत आहेत, तर त्यामुळे क्रॅश होतोय। लोकांनी पॅनिक करून बुकिंग नका करू। घरगुती गॅसचा साठा सरकारकडे आहे, घरगुती गॅस लोकांना भेटणार आहे, बिलकुल पॅनिक होऊ नका। ज्याच्या घरात एक टाकी आहे त्यांनी बुकिंग होत नसली तर शोरूमला येऊन गर्दी नका करू। दुपारी संध्याकाळी पीक आवर्स निघून गेल्यानंतर ट्राय करा। अशा प्रकारे काय नेमकी सगळी परिस्थिती अहिल्यानगरमध्ये आहे आपण पाहतोय आणि आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया लैलेशकडे। लैलेश, आपण पाहतोय गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होतीये, तर काय नेमकी सगळी परिस्थिती आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतात देखील बसायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने गॅसच्या बाबतीत लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरी देखील नागरिकांमध्ये एक घबराट आहे, आपल्याला गॅस मिळतो का नाही। त्यामुळे नागरिकांनी आता गॅस एजन्सीवर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। प्रशासनाकडून आणि गॅस एजन्सीकडून सांगण्यात येत आहे की गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, व्यावसायिक गॅस दिला जात नाहीये। त्याचं कारणच असं आहे की घरगुती गॅस हा दिला जावा, तो कमी पडू नये यासाठी व्यावसायिक गॅस मात्र सध्या बंद केलेला आहे। मात्र जो घरगुती वापराचा गॅस आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। असं असलं तरी नागरिकांनी गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। गॅस घेण्यासाठी सकाळपासूनच लोक हे घराच्या बाहेर पडून एजन्सीवर पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी देखील मोठी गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। एकूणच आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम हा भारतामध्ये पाहायला मिळतोय। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।